30% वास्तूचा, 30% तुमच्या कुंडलीचा आणि 40% तुमच्या कर्माचा भाग येतो. एखादा रस्ता फोडून आलाय तो आपल्या अगदी घराबरोबरच संपतोय, मग त्या रस्त्यात सगळी निगेटिव्हिटी त्या घरात येते. हा सगळ्यात घातक असतो. 10 जणांचे आपण घर पूर्वेला तोंड करून आहेत, त्यांचं उदाहरण घेतलं तर त्यातली 2-3 प्रगती झालेली असते, बाकीच्यांची झालेली नसते. वास्तू म्हणजे एखादी गाडी घेतली, 2-4 वर्ष वापरली, सेल केली असा विषय नाही. साधारणतः त्यामध्ये 3 पिढ्या राहतात. त्या 3 पिढ्यांवरती तुमचा परिणाम त्या वास्तूचा होतो. घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावलेले असतात, ते लावावेत की नाही लावावेत? जर तुमचा क्रॉसमध्ये प्लॉट असेल किंवा दिशा तुम्ही ज्याला कट करताय पार्किंगसाठी किंवा तुमच्या पर्सनल इश्यूसाठी, तर त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आलं किंवा नैऋत्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आलं तर त्याची इफेक्ट तुम्हाला खूप वाईट होतं. ते दोष कसे ओळखायचे, ते निवारण्यासाठी आपण घरगुती काय करू शकतो का? साधारणतः आपण 1.5 फुटाचा खड्डा त्या जागेत काढला आणि पाणी भरलं. पाणी जर लगेच संपलं तर फ्लॉटमध्ये एनर्जी कमी असते. उंच झाडं आहेत जसं की नारळ, अशोक, सागवान, ही वास्तूच्या दक्षिण बाजूला किंवा पश्चिम बाजूला लावायची असतात किंवा जळमाट असतात, ती तुमचे कर्ज वाढवतात. जमिनीखाली एखादं पाण्याची प्रभाव वाहत गेलेला आहे, तिथं आपल्याला झोप लागत. घरासाठी नियम वेगळे आहेत आणि व्यवसायासाठी नियम वेगळे आहेत, आणि व्यवसाय कोणता आहे त्याच्यानुसार सुद्धा नियम वेगळे आहेत. नमस्कार, मी स्वागत करतो तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. ज्यावेळेस आपण वास्तुशास्त्र हा विचार करतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात. बरोबर. मला आज सगळ्यात प्रथम तुम्हाला हे विचारावंसं वाटतंय की वास्तुशास्त्र ऍक्च्युली काय आहे आणि किती जुनं आहे, त्याचा इतिहास काय आहे का? आता वास्तुशास्त्र हे जवळजवळ इसवी सन 400 वर्षापासून साधारणतः चालत आलेले उल्लेख आहेत. अनेक ऋग्वेद कालामध्ये आहेत की ज्याच्यामध्ये वास्तुशास्त्राचे नियम दिसतात, किंवा अगदी आपण रामायण वगैरे जर कालावधी जर पकडला तर रामायणात सुद्धा वास्तुशास्त्राचे उल्लेख आहेत. कौरवांना पराजित करण्यासाठी मय सभा ही उभा केली होती. इथून सुरुवात आहे. मय ममतम, मानसारम, नारद पुराण, गरुड विद्या ह्याच्यामध्ये याचे उल्लेख आहेत. फक्त आता याचं काय, मय ममतम, मानसारम हे ग्रंथाचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झाल्यामुळं किंवा आपल्याला सोयीस्कर झालेलं आहे. अगदी आपण आताच्या सध्याच्या 150-200 वर्षापूर्वीचे वाडे जर बघितले तर ते अगदी वास्तुशास्त्रप्रमाणेच होते. किंवा जुने जे मंदिर आहेत जसं की तिरुपती बालाजीचं मंदिर आहे, महालक्ष्मी मंदिर आहे कोल्हापूरचं, तर वास्तुशास्त्र खूप प्राचीन आहे. फक्त आपण ते कालानुसार विसरत गेलो होतो, तर त्याच्या आता आपण पुन्हा ते चर्चेत आलेलं आहे. वास्तुशास्त्रामध्ये मॉडिफिकेशन झाले. मी आता जे ग्रंथांचा उल्लेख केलं ह्याच्यामध्ये जे वाडे वगैरे तयार करायला जे रूल्स सांगितलेत किंवा शिल्प कसं करायला पाहिजे हे नियम आहेत. आता काय झालं, आता आपल्याकडे वाडे वाकून बांधतच नाही आहे. आता फ्लॅट संस्कृती आली की ज्याच्यामध्ये ते ज्या ग्रंथात ती उल्लेख नाही आहेत, त्याच्यानुसार आपल्याला पण जसं राहणीमान आपलं बदललं त्यानुसार आपल्याला नियमात बदल थोडे करावे लागतात. यश मिळवण्यासाठी कष्ट फार महत्वाचे आहेत, आणि जिथे डेडिकेशन, तुमचं कामावर प्रति फोकस, कष्ट हे असतात, मग त्याचा या वास्तुशास्त्रामध्ये किती रोल आहे की वास्तुशास्त्र फक्त पूरक आहे? आता कसं आहे, आपण दैनंदिन जीवनात ज्या कामं करतो, जे आपले 100% काम करतो त्याच्यामध्ये 30% वास्तूचा, 30% तुमच्या कुंडलीचा आणि 40% तुमच्या कर्माचा भाग येतो. अगदी तुम्ही 100% वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलं आणि आरामात राहायचं म्हटलं तर ते होणार नाही. तर आपल्याला कष्टही घ्यावेच लागतील, आणखी नुसतं कष्ट करूनही चालत नाही. तर ह्याचा बॅलन्स जो आहे तो साधला पाहिजे, आणि हा बॅलन्स साधण्याचं काम हे आपल्या कुंडलीनुसार राहतं की आपलं कर्म ही पाहिजे हे सगळं करण्यासाठी. जोपर्यंत आपलं कर्म येत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी साध्य होत नाहीत. सर, आता हे तुम्ही जे बॅलन्स करता म्हणजे नक्की काय करता? तत्व आपण बॅलन्स करत असतो. म्हणजे अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश हे 5 तत्व असतात वास्तूमध्ये जी इफेक्ट करतात. मग आपल्यामध्ये घरात साधारणतः ईशान्य कोपरा कट आहे, आग्नेय कोपरा कट आहे, त्याचे त्रास होतात. म्हणजे आग्नेय कोपरा कट असेल तर आपलं धाडस वाढत नाही, कॉन्फिडन्स आपला वाढत नाही. की जो आग्नेय कोपरा लेडीजचा असतो, लेडीजचं ग्रोथ होत नाही किंवा तिचे लेडीजचे इश्यू, मेडिकल इश्यू राहतात. नैऋत्य कोपरा कट असेल तर आपल्याला स्थिरता लाभत नाही, मग आपल्याला आपली प्रगती कमी जास्त होते, मेडिकल इश्यू थोडे येतात, हा एक विषय राहतो. वायू कोपरा कट असेल तर साधारणतः मुलांची प्रगती फास्टमध्ये होत नाही, मुलांच्या एज्युकेशनमध्ये अडचणी येतात, आपली सुद्धा ग्रोथ हवी तशी फास्टमध्ये होत नाही. ईशान्य कोपरा कट असेल तर आर्थिक प्रॉब्लेम होतात, लोन वगैरे वाढतं किंवा मानसिकदृष्ट्या माणूस त्रास होतो. मग हे जे बॅलन्स जो त्रास होतो ईशान्य कोपरा कट असेल तो वाढवू शकत नाही.
मग ती तत्व आणायला लागतात. मग तिथं काय असतं, तिथं जलतत्व असतं, मग तिथं पाणी ठेवणं, मग त्याची जे रेमेडीज असतात ते करणं गरजेचं असतं. ते रेमेडीज केल्या की ते तत्व वाढतं आणि आपला होणारा त्रास कमी होतो. बॅलन्स केल्यानंतर किती दिवसात रिझल्ट दिसून येतात? हा, तुमचा उपाय किती तीव्रतेचा आहे याच्यावरती डिपेंड राहतं. म्हणजे तुमचं बांधकामाचं स्क्वेअर फूट किती आहे. बांधकाम जर 5,000 स्क्वेअर फूटचं असेल आणि अगदी तुम्ही ईशान्य कोपरा एक साधारणतः तुमचा एक 20 फूट कट असेल आणि तो नुसतं तुम्ही पाणी ठेवला तर तो बॅलन्स होणार नाही, त्याची तीव्रता कमी पडणार आहे. त्याला तेवढ्याच तीव्रतेचे उपाय करायला लागतात. आणि तुमचाच तो स्क्वेअर फूट साधारणतः 700-800 स्क्वेअर फूट आहे आणि ईशान्य कोपरा साधारणतः 2 फूटच कट आहे, तर साधा उपाय करून सुद्धा तो बॅलन्स करता येतो. हे पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी ती नेमकी काय असते? निगेटिव्ह एनर्जी म्हणजे भूत पिशाच हेच आमच्या डोक्यात येते. जी आपली कल्पना आहेत धरतीची, मानवांची, म्हणजे आता मी बसलोय तर एक ऑरा म्हणून असतो आपला, की मी बसताना एवढाच दिसतो, पण आपला ऑरा आहे तो बराचसाच मोठा असतो. मग तो दिसताना मात्र दिसत नाही, पण त्याचे इफेक्ट मात्र जाणवत असतात. असाच हाच ओरा प्रत्येक सजीव आणि निर्जीव प्राण्यामध्ये सुद्धा असतो. मग हेच तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी देत असतो. जशी की तुमची झाडं असतील, तत्व असतील, अगदी अन्न पदार्थ असतील. म्हणजे आता थोडक्यात उदाहरण घ्यायचं म्हणलं तर जी चपाती भाजी आपण करतो ताजी आहे तो आपल्याला चांगली वाटते, पण तीच खराब झाली तर तेच पदार्थ निगेटिव्ह होतो. तर तो पदार्थ कालांतराने निगेटिव्ह झाला, याच्या अर्थ त्यात बॅक्टेरिया वाढली. मग तुमच्या घरात जे तत्व बिघडलं त्यानं तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी तयार केली, त्याचा तुम्हाला त्रास होतो. तोच तत्व तुम्ही ओके केलं, म्हणजे पॉझिटिव्ह केलं तर तो त्रास कमी होतो तुम्हाला. तर ही स्पंदनं असतात, त्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो. आणि अगदी भूत पिशांचे म्हणूनच म्हणजेच निगेटिव्ह असं नसतं. निगेटिव्ह एनर्जी म्हणजे तुमची घरातली प्रत्येक शुभ स्थानं ऍक्टिव्ह करणं हे गरजेचं असतं. म्हणजे आता तुमचं जे घर आहे, बेसिकली आपण जर वास्तूचा विचार केला तर साधारणतः 81 पदं असतात त्याच्यामध्ये भाग केले. तर 81 पदामध्ये तुमची एंट्री कुठं पाहिजे, तुमचं मुख्यद्वार कुठं पाहिजे, उपद्वार कुठं पाहिजे, याचं सगळं वर्णन आपल्या पुराणामध्ये केलेलं आहे. मग तेच पद जर दूषित घरातून असेल, जसं की पितर किंवा यम असेल, तर तुम्हाला हा त्रास हमखास होणार. तर त्याच्यावरती डिपेंड राहतं की बाहेरूनच तुम्ही येताना निगेटिव्ह घेऊन येत असाल तर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी ही राहतच असते. पण मग ती तुम्ही ओळखता कशी? आधुनिक तंत्रामध्ये मशीन आलेत, जसं की ऑरा स्कॅनर म्हणून आहे, किंवा अगदी कॉपर एल रॉड म्हणून असतो त्याच्यावरही ओळखता येतं. किंवा जर एखादी व्यक्ती धार्मिक असेल तर तिथं गेल्यानंतर आपलं फिलिंग होतं की बाबा इथं नाही, ओके इथं थांबू वाटत नाही आपल्याला. किंवा एखाद्या ठिकाणी गेलो की आपल्याला खूप बसू वाटतं, जसं की आपल्या मंदिरात छान बसू वाटतं, तिथं का पॉझिटिव्ह एनर्जी जास्त असते. तर हे स्पंदन ओळखण्याचं प्रमाण असतं. अगदी साध्या पद्धतीने म्हटलं तर आपलं फिलिंग ह्या गोष्टी करून होतं. आणि जास्त मॉडिफिकेशन मध्ये गेलो तर स्कॅनर वगैरे असतात, ऑरा स्कॅनर, त्याच्यावरून आपल्या अगदी पर्सेंटेज मध्ये सुद्धा एनर्जी ती किती पॉझिटिव्ह आहे किती निगेटिव्ह आहे ही पाहता येते. आता मी यूज करता ऑरा स्कॅनरवरती बऱ्यापैकी एनर्जी चेक करतो. त्याच्यामध्ये आपल्याला जर एखाद्या वस्तूमध्ये गेलो, अगदी तुमचं काय होतं, एखाद्या घराची किंवा फ्लॅटची एंट्री जर नैऋत्य कोपऱ्यात असेल तर म्हणजे तो नैऋत्य कोपऱ्यात अगदी पितर हा भाग आहे पकडून झालो आपण, तर तिथून कायम तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी येत असते. तिथं हमखास कुणाच ना कुणाचं आजारपण हे घरात राहतं. मग जर आपण एखाद्या घरात गेलो तर तिथली पॉझिटिव्ह एनर्जी चेक केली तर बऱ्यापैकी 70 ते 80% निगेटिव्ह येतं. तर ते मशीनवरती चेक करतो शकतो. मग तेच दरवाजा बंद केला, तिथं एंट्री आपण चेंज करणं शक्य असेल, एंट्री आपण चेंज केली तर तीच एंट्री आपल्याला परत पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो. अगदी शक्यच नसेल तर मग त्यालाही पर्याय असतात. मग तो ऍक्च्युली मग रत्न असतील, यंत्र असतील, तुमचे धार्मिक उपाय असतात, याच्यानुसार आपण ते बॅलन्स करू शकतो. एका व्यक्तीला एक घर विकत घ्यायचं होतं, 15,000 स्क्वेअर फूटचं होतं, 5 गुंठ्यामध्ये ते 3 फ्लोअरमध्ये केलं होतं. मग ती व्यक्ती घर बांधायच्या अगोदर बिझनेसमॅन होती, केमिकल इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव चांगलं होतं. अगदी त्यांना 1ही रुपया न कर्ज काढता ते संपूर्ण घर उभा केलं होतं. जवळजवळ ते 3 ते 4 कोटीच्या आसपास घर पूर्ण होतं. पण ते जर ज्यावेळेस बघायला गेलो तर ते पूर्ण वास्तुशास्त्राच्या विरोधात होतं. त्याच्यामध्ये इंटिरियर मात्र त्यानं खूप छान केलं होतं, लक्झरी लुक सगळं घराला दिलं होतं. पण ज्या बेसिक गोष्टी आपल्याला हव्या आहेत, ज्या सेफ्टी टँक असतील, टॉयलेट असतील, त्या पूर्ण विरोधातल्या होत्या.
त्याच्यामुळं त्याचं ज्यावेळेला तू घरात राहायला आला त्यानंतर तो हळूहळू त्याची क्रॅशेस चालू झाली आणि अगदी बांधकाम पूर्ण केल्यानंतर अगदी 2 वर्षात त्याच्यावरती ते घर सेल आउट करण्याची वेळ आली. मग ते ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीला घ्यायचं होतं त्याला आम्ही ज्यावेळेला बघायला गेलो तर ते सगळं फिलिंग लक्षात आलं. त्याला आम्ही अवॉइड केलं की नको ते, आणि ते दुरुस्त करून सुद्धा ते शक्य पण नव्हतं आणि बऱ्याचशाच निगेटिव्ह गोष्टी त्यामध्ये होत्या. मग एवढे त्याच्यामध्ये की जो लोन न करता अगदी कोटी रुपयाचं घर बांधतो 2 वर्षातच अगदी त्याला विकण्याची वेळ येते, ही खूप वाईट गोष्ट. मग हेच त्यांनी जर आपला घर बांधताना तो विचार केला असता तर ही गोष्ट झालीच नसती आणि त्याची प्रगती ही झाली असती. याच्या उलट आम्ही ज्या वास्तू तयार करतो वास्तुनुसार अगदी पूर्ण जागेपासून पूर्ण होईपर्यंत याच्यामध्ये जर ग्रोथचा विचार केला तर साधारणतः आम्ही वास्तू पूर्ण केल्यानंतर ज्या राहतील वास्तू व्यक्ती राहायला जाते तर मागच्या 2-3 वर्षात जेवढी प्रगती झाली तेवढी त्याच्या अगदी 1 वर्षात होती. इतक्या स्पीडनं तो व्यक्ती जाऊ शकतो. तर अशा कुठल्या गोष्टी जे की बेसिक आहेत ह्या गरजेच्याच आहेत. आता कसं आपण नवीन वास्तू बांधतोय त्याला आम्ही कसं अगदी जमीन कशी एनर्जी आहे, रस्ता कुठून येतो, रस्त्याचा इफेक्ट जास्त राहतो ज्याला डेड एंड म्हणतो आम्ही, की एखादा रस्ता फोडून आलाय आणि तो आपल्या अगदी घराबरोबरच संपतोय. मग त्या रस्त्यात सगळी निगेटिव्हिटी त्या घरात येते. ओके, त्याला डेड एंड म्हणतात. हा सगळ्यात घातक असतो. आपलं 100% वास्तुशास्त्रानुसार जरी घर बांधलं आपण तरी त्याला त्रास हा होणार 100%. का होणार तर अगदी त्या सगळ्या रस्त्याची निगेटिव्ह तुमच्यात येते. म्हणजे रस्ते कसे असतात, आपला जसा पाईप असते की पाणी चांगलंही वाहून येते आणि खराबही नेते, तो काम रस्ता करतो. रस्त्यात अगदी शुभ ऊर्जा नसतेच. मग रस्त्यातली निगेटिव्हनेस जाणार कुठं, जिथं रस्ता संपतो तिथंच जाणार ना. तर ती निगेटिव्हनेस त्या घरावरती किंवा व्यावसायिक जे दुकान आहे, हॉस्पिटल आहे त्याच्यावरती परिणाम करते आणि तो सगळ्यात मोठा दोष असतो. दुसरी गोष्ट, एंट्री तुमची कुठून आहे. म्हणजे अगदी आपण पूर्व दिशा सगळी शुभ मानली. 10 जणांची आपण घर पूर्वेला तोंड करून आहेत त्यांचं उदाहरण घेतलं तर त्यातली 2-3 प्रगती झालेली असते, बाकीच्यांची झालेली नसते. का झालेली नसते, त्याचे जे फल आहेत ते अगदी सत्य, जयंत, इंद्र हे पद आहेत जे शुभ एनर्जी देतात, तिथूनच प्रगती होते. अदरवाईज जर आपण अग्नी कोपरा प्रॉपर पकडला किंवा दूषित पद असेल जे आपल्याला ग्रोथ देणार नाहीये तर त्यातून एंट्री जर त्या वास्तूची असेल तर त्यामध्ये जास्त आपल्याला प्रयत्न जे प्रगती झालेली दिसत नाहीये. तर एंट्री ही दुसरी गोष्ट चांगली हवी असते. आम्ही काय करतो, नवीन जी वास्तू तयार करतो त्यावेळेला भूमी परीक्षा आपण करत असतो, जी जमिनीची परीक्षा. त्यानंतर आपण जो प्लॅन केलेला आहे तो प्रॉपर वास्तुशास्त्रानुसार आहे का, त्याच्यामध्ये एंट्री कुठं आहे, बाकीचे तत्व बॅलन्स केलेत का, अग्नी कोपऱ्यात अग्नी आहे का, पृथ्वीत्वात जिना किंवा मास्टर बेडरूम जे हवंय ते आहे का, वायू कोपऱ्यात चिल्ड्रन रूम आहे का, हॉल ईशान्य कोपऱ्यात आहे का, किंवा जे तत्व जी करता येत नाहीत ती किमान दूषितला टाळला जातो. दुसरी गोष्ट, आपला कसा इन्कम खर्च असतो तसा घराचाही असतो, त्याला आय व्यय हा उल्लेख असतो की तो बघणं गरजेचं असतं. त्याचं ते लांबी रुंदीनुसार सूत्र असतं, तेही पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण बेसिक गोष्टी आलो, साधं PCC झालं, मग बांधकाम झालं, त्याच्यानंतर तुम्हाला शंकुस्थापना म्हणून विधी असतो जे ब्रह्मस्थानात केला जातो. ते हल्ली फारशी लोक करत नाही, तोही महत्वाचा असतो. कोणता विधी? शंकुस्थापना म्हणून विधी असतो. तो ब्रह्मस्थानात एक शंकू म्हणून असतो, तो स्थापना केला जातो. अच्छा, तो करणे गरजेचं असतं. त्याचं काय असतं महत्व? त्याचं महत्व म्हणजे आकाशतत्व ऍक्टिव्ह होतं. आकाशतत्व म्हणजे आपली नाभी जी आहे ना सगळ्याचं मूळ असतं. आधी नाभीत आपण चिमटा काढला तर जास्त त्रास होतो, तसं वास्तूची नाभी म्हणजे ब्रह्मस्थान असतं आणि त्याच्यात तो शंकुस्थापना म्हणून विधी केला जातो. त्याच्यामुळं एनर्जी फास्ट मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह होते. हाही महत्वाचा असतो. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला बांधकाम पूर्ण होतं, फरशा कुठल्या रंगाच्या आहेत, किचन कट्टा आहे तर आपल्याला लाखारेड उत्तम रिझल्ट देतो. लाखारेडचा पायऱ्यांना लाखारेड हवा असतो, जे आता राम मंदिरचं बांधकाम केलेलं आहे ते बारीक लाखारेड मध्ये केलेलं आहे. तर ह्याला अनुसरूनच केलेलं असतं. तुमचे वॉशरूम आहेत त्याला स्काय ब्लू कलरचा कलरच्या टाईल्स हव्या असतात, तर ह्याचं बॅलेन्सिंग राखणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन, मला हॉलला कोणता कलर हवा आहे हे सुद्धा आपण वास्तुनुसार बघू शकतो. पण ह्या तर बेसिक गोष्टींमध्ये ह्या पण गोष्टी येतात. ह्या गरजेचे ह्या गरजेचं आपण मायक्रो पासून म्हणजे बेसिक पासून मायक्रो पर्यंत जाऊ शकतो ह्याच्यामध्ये.
असं गोष्ट आहे. तुम्ही बेसिक म्हणजे नुसतं किचन अग्नी कोपऱ्यात आला हा बेसिक गोष्ट आहे. किचन वरती तुमचं लाखार्ड असणं हे फॉर्मॅट थोडंसं त्याच्यापेक्षा डीप गेलो. त्यानंतर किचनचं फेसिंग कसं पाहिजे, किचनच्या ट्रॉल्याचा रंग कसा हवा आहे, फ्रीजचं कुठं अग्नी कोपऱ्यातच हवा आहे का, ह्या सगळ्या युटिलिटीचा आज भाग घेतला जातो. युटिलिटी आज बऱ्याच ठिकाणी खराब असते. किचनच्या जवळ आपण करायला जातो पण बऱ्यापैकी युटिलिटी अग्नी कोपऱ्यातच येते. मग तो लेडीजला त्रास होतो. मग बऱ्याच मानसिक त्रास ज्या लेडीजला आहे त्यांच्या युटिलिटीज बघितल्या तर अग्नी कोपऱ्यातच असतात. मग ही साधी गोष्ट झाली पण ही त्रासदायक असते. त्यानंतर रत्नाध्याय म्हणून सुद्धा विषय असतो जो ग्रंथात उल्लेख केला. जे आपले नवरत्न असतात ते नवरत्न ऍक्टिव्ह करणं, ज्यात नवयंत्र नवरत्न असतात त्याची स्थापना करून बूस्टर दिला जातो त्याला, जी फास्ट प्रगती होण्यासाठी असतात. हे विधी असतो. मग असं आपण हळूहळू मायक्रोमध्ये सुद्धा जाऊ शकतो. बरेच उल्लेख आहेत. जसं की आता आपल्याला मानवी जीवनात आपण कसं करतो, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार सांगितलेले आहेत. तसं वास्तूमध्ये बरेचसे संस्कार आहेत. पण आपण ते काय होतंय, एक भूमिपूजनचा मुहूर्त केला की डायरेक्ट वास्तूंच ह्याच्यामध्ये बराचसा प्रॉब्लेम होतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला वास्तून हवी आहे. ते संस्कार आपण कॅन्सल करत निघाला. आपण एक 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 नको नको चला असू दे म्हणून निघाला उलट. पण त्याचा इफेक्ट मात्र दीर्घकालीन होतो. कारण वास्तूमध्ये कसं असतं, वास्तू म्हणजे एखादी गाडी घेतली 2-4 वर्ष वापरली सेल केली असा विषय नाही. साधारणतः त्यामध्ये 3 पिढ्या राहतात. त्या 3 पिढ्यांवरती तुमचा परिणाम त्या वास्तूचा होतो. त्यामुळे त्याच्यात डिटेल जाणं गरजेचं असतं. म्हणजे समजा आपण एखाद्या वडिलोपार्जित घरामध्ये राहतोय आणि जर का काही अडथळे निर्माण होत असतील, म्हणजे वडिलांना पण झाले आपल्यालाही होत असतील, तर याचा अर्थ ती जी वास्तू आहे त्या काळात बांधलेली त्या वास्तूचेच ते परिणाम पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट असू शकतात. म्हणजे ते एखादा जर समजा तुमचा अग्नी कोपरा डॅमेज झालेला आहे, तिथं पाण्याची सेफ्टी टँक आली, विहीर आलेली आहे अग्नी कोपऱ्यात, तर ती तुम्हाला प्रगती होऊन देतच नाही. मग तुम्हाला उत्साहपणा देत नाही. मग तोच दोष वडिलांनी तसा सहन केला, तोच दोष परत मुलग्यावरती आला. मग तिथं धाडस झालेलं नाही ना काय ती मला रेमेडीज करायचा. तोच दोष पुन्हा मग नातवंडाकडे जाणार. हाच पुन्हा कन्व्हर्ट झालेला. तोच दोष आपण जर कव्हर केला तर तुमची प्रगती फास्ट मध्ये होईल. कट असतं म्हणजे नक्की काय, वास्तुनुसार घर आपलं चौकोनी किंवा आयताकृती सांगितलेलं आहे. ते कधी गोल वगैरे सांगितलेलं नाहीये किंवा षष्टकोनी नाहीये. दिशा ज्या आहेत त्या प्रॉपर आहेत. त्या दिशेला मर्यादा आहेत आपल्याला. इथं आग्नेय आहे, इथं दिशा दक्षिण आहे, इथं पश्चिम आहे, इथं उत्तर आहे. पण तो 90 अंशात दिशा असणं गरजेचं असतं. मग ती 90 अंशात दिशा नाहीये. जिथं थोडासा भाग आपल्याला बाहेर गेलेला, ती दिशा ती थोडी आपल्याला एक 5-10 फूट बाहेर गेलेली वास्तूच्या नुसार, शेजाऱ्यांचं घर आलेलं आहे किंवा आपण ती सोडून दिलेली आहे ऍज अ पार्किंग वगैरे साठी, तर ती दिशा मग कट झाली. मग कट झाल्यानंतर काय होतं, तुमच्या 4 दिशेचे 4 कोण आहेत, तिथं मग तुमचं पंचम कोण, षष्ठ कोण हे दिशा होतात. आणि एक दिशा कट झाली तर ती 2 प्रकारचे दोष तयार करते. म्हणजे आग्नेय कट झाला तर एक तर ती नैऋत्य वाढवते किंवा ईशान्य वाढवते. आणि आग्नेयही कट झाला तर दोन्हीचा दोष, दिशेचा दोष तयार होतो. त्यामुळे कट हा याचा रोल महत्वाचा असतो. त्यामुळे जर तुमचा क्रॉसमध्ये प्लॉट असेल किंवा दिशा तुम्ही ज्यावेळेला कट करताय पार्किंगसाठी किंवा तुमच्या पर्सनल इश्यूसाठी, तर त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. म्हणजे कसं होतं, जर ईशान्य कट असेल तर आर्थिक प्रॉब्लेम होतात. मग त्याला उपाय करायचे. मग आता तुम्हाला पार्किंग तर यूज करायचे आहे पण ईशान्य तर कट होतो, मग त्याला काय करायचं, तर ईशान्य कोपरा तुमचा ज्या 90 अंशामध्ये आहे तो 90 अंशामध्ये आखून घ्यायचा. आणि ज्यावेळेला आपण खालची कॉलम टाकतो त्यावेळेला तो कॉलम एक्स्ट्रा जोडून घ्यायचा आणि की त्याला कॉपरचे तार टाकायचे. म्हणजे तो दिशा खालून एनर्जी कन्व्हर्ट झाली आणि ईशान्य कोपरा तुमचा ओके झाला. मग तो दोष आपल्याला टाळता येतो. मग असे उपाय आपल्याला करावे लागतात. पण जर तेच दिशा शेजाऱ्यांचं बांधकाम तिथंपर्यंत आलंय आणि आपल्याला तिथं वाढवता येत नाही किंवा ती कमी करता येत नाही, तर त्यावेळेला ती बाजू आपली जी कट होतीये ती थोडीशी सरकून बाहेर सोडून देऊन घर मात्र गुन्ह्यात किंवा 90 अंशात करणं गरजेचं असतं. आपण बऱ्याच वेळेला बघतो की घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो लावलेले असतात, तर ते लावावेत की नाही लावावेत? जी व्यक्ती जन्माला आली त्याचा मृत्यू अटळ असतो. ज्या व्यक्ती मृत झाली त्याला अडकून ठेवून आपण त्याला मोक्षापासून अडचणी आणून मोक्ष देत नाही लवकर. मग फोटो लावले तर आपण काय होतं, रोज बघितलं बाबा ह्याचे दर्शन दिसले की आपल्याला आठवण येते. आठवण आली तर आपल्याला त्यांना मोक्ष मिळायला त्रास होतो आणि आपल्यालाही त्रास होतो. साधारणतः कसं एखाद्या वर्षभर तात्पुरतं लावावं, अदरवाईज ते न लावलेलं चांगलं. म्हणजे ते फोटो काय करायचे असतात, पांढऱ्या कापडात बांधून ठेवा तुमच्या एखाद्या कपाटामध्ये. तुमचं आपण वर्ष श्राद्ध करतो
त्या दिवशी ते फोटो काढायचे, त्याचं पूजन करायचं, नैवेद्य वगैरे दाखवून त्या दिवसापुरतं ते फोटो लावावे, आणखी दुसऱ्या दिवशी पुन्हा पांढऱ्या कापड बांधून ठेवावं. हे सगळ्यात उत्तम ह्याला मार्ग आहे. म्हणजे असं निगेटिव्ह एनर्जी वगैरे येत नाही. त्यांना जर मोक्ष मिळायला त्रास व्हायला लागला तर ते तुम्हाला थोडं बहुत त्रास देणारच. बरं, आता तुम्ही जेव्हा व्हिजिट करायला जाता एखाद्या घरामध्ये, तेव्हा तुम्ही नक्की काय काय बघता? तर तयार घर असेल तर त्याच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी पहिल्या चेक केली जाते. त्यानंतर तुमची ते तत्व आहेत. अग्नी कोपऱ्यात किचन आहे का? जर किचन नसेल तर मग तिथं अग्नी ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. एंट्री कुठून आहे तुमची, तुमच्या खिडक्या कुठे आहेत. आता काय होतं, बऱ्याच घरांना खिडक्या आहेत पण ते ओपनच केले जातात धूळ येते म्हणून. पण तुम्ही जर ओपन केलं नाही त्याची तुमची पॉझिटिव्ह एनर्जी येणारच नाही. मग तुमचा उपयोग काय? आता आपण फ्लॅट घ्यायला लागलोय. फ्लॅट मी मस्त पूर्वेला करून घेतला, पण पूर्वेची सूर्याची किरण त्या फ्लॅटमध्ये येतच नाही. मग त्याचा उपयोग काय? त्याची तुम्हाला एनर्जी येणारच नाही. आपलं वास्तुशास्त्र जे चालतं ते बऱ्यापैकी सूर्यावर आधारित असतं. सूर्याची किरण पडली पाहिजेत का, तर ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातील बाहेर घालवतात किंवा बॅक्टेरिया ते मारतात. त्याची किरण येणं गरजेचं आहे. जर पूर्वेला तोंड घर आहे पण पुढं आपला अपार्टमेंटमध्ये बघितलं तर सूर्याची किरणच येत नाही त्याच्यामध्ये. मग त्याचं सूर्याचं तत्व आपल्यात येणारच नाही किंवा पूर्वेला घर तोंड पूर्ण असून सुद्धा आपल्याला उपयोग होणार नाही. तर ते गरजेचं आहे. किंवा आता आपण काय होतं, बऱ्याच ठिकाणी मी बघतो हॉल ईशान्येला आहे पण खिडक्या कायम बंद असतात. मग तुमचा ईशान्य कोपरा जो आहे तो लक्ष्मीचा मानला जातो, कुबेराचा मानला जातो, जिथून आपल्या घरात पैसे येतात. मग ते खिडक्या जर क्लोज केल्या तर तुमच्याकडं घरात पैसे येणार कसं? ते येणारच नाही. तर जी पॉझिटिव्ह एनर्जी देणारी स्थानं आहेत घरातली, म्हणजे पूर्व दिशेच्या खिडक्या आहेत, उत्तर दिशेच्या खिडक्या आहेत, अगदी पश्चिम दिशेच्या खिडक्या आहेत, तर ओपन राहणं गरजेचं आहे. एकमेव यामध्ये नैऋत्य कोपऱ्यातली खिडकी ओपन नसावी. नैऋत्यमधली का नसावी, तर साधारणतः तो पितरांचा कोपरा असतो, त्याच्यामधून निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येत असते. मग तो दरवाजा असू दे किंवा खिडकी असू दे, जर ते खिडकी किंवा दरवाजा असेल तर त्याच्यामध्ये आजार पण राहतं. त्यामुळं जी मास्टर बेडरूमला नैऋत्य कोपऱ्यात खिडकी येते ती मात्र कायम तुमची बंद असावी. घरातील एकमेव खिडकी. अदरवाईज सगळ्या आपण दक्षिण मधली, आग्नेयमधली, दक्षिण सेंटर मधली, बाकीच्या सगळ्या आपण खिडक्या ओपन ठेवू शकतो आणि ज्यात देऊन त्या तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देत असते. तर खिडक्या ओपन राहणं गरजेचं आहे, हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमची तत्व, पृथ्वी तत्व आहे का, सेफ्टी टँक, जे घरात इफेक्ट करणारं म्हणजे किचन, आणि दुसरी गोष्ट टॉयलेट, हिचे तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी देतं. आता टॉयलेट ही पूर्वीच्या काळात जर ग्रंथात पुराणात आपण उल्लेख केला तर ती घरात नसायचीच. घराच्या बाहेर युटिलिटी असायची, टॉयलेट वगैरे बाहेर असायचं. आता मॉडर्न युगात आपण आता त्याचे नियम, त्यामुळे ते वायू कोपऱ्यात असणं किंवा अगदी वायूमध्ये होत नाहीये तर पश्चिम सेंटरला, दक्षिण सेंटरला घेऊ शकता तुम्ही. पण तेच तर ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आलं किंवा नैऋत्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम आलं तर त्याचे इफेक्ट तुम्हाला खूप वाईट होतात. म्हणजे आता आम्ही ठिकाणी गेलो होतो, त्यांच्यात मेडिकल इश्यू कायम हटतच नाही. त्यांचं टॉयलेट बाथरूम मात्र नैऋत्य कोपऱ्यात होतं. नैऋत्य कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम असलं तर काय होतं की पहिले 2 वर्ष थोडी ओके चालतं. तिसऱ्या वर्षापासून प्रत्येक तिसऱ्या किंवा वर्षाच्या अखेरीला किंवा 4थ्या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला इफेक्ट, बॅड इफेक्ट येतो. मग तुमचा मेडिकल इश्यू येतो किंवा ऍक्सिडेंट वगैरे होतो किंवा एखादा आजार प्लस वाढतच जातो आणि तुमच्यात इकॉनॉमिक जे 2 वर्ष तुम्ही सेव्हिंग केलेलं आहे ते सगळं सेव्हिंग निघून जातं. मग परत तुम्ही इक्वलमध्ये झाला, परत थोडंसं रुटीन लागतं, पुन्हा आणि 2 वर्षांमध्ये तोच प्रकार असतो. तुम्ही तिथं पुढं जात नाही, तिथंच राहता, इतके होतं आणि हळूहळू आजाराची तीव्रता वाढत राहते. जसं की पहिला शुगर, बीपी, तिथून पुढं जवळजवळ कॅन्सरपर्यंतचे आजार हे नैऋत्य कोपऱ्यातील संडास बाथरूममध्ये होतात. तर इफेक्ट तो इतका खराब असतो. आम्ही त्याला सडनली तो चेंज करायला लावतो किंवा तो जे शक्य नसेल, या अगदी आता अपार्टमेंटच आहे ते शक्यच नाही, मग त्याला तसे उपाय करून घेणं गरजेचं असतं. एखादा व्यक्ती जो बिझनेस करतोय, कष्ट करतोय आणि त्याची प्रगतीच होत नाही, तो आहे तिथेच आहे, तर याचा अर्थ त्याची कुठल्याच दिशेचं काय इश्यू असू शकतो? आपल्या आर्थिक आणि मानसिक घटनेला कारणीभूत 2 दिशा असतात, एक ईशान्य, दुसरी गोष्ट नैऋत्य. नैऋत्य खराब असेल तर आपल्याला पुढं काही प्रगती होत नाही, मेडिकल इश्यू राहतात. आणि ईशान्य कोपऱ्यात कट आहे, ईशान्य कोपऱ्यात दोष आहे, ईशान्य कोपऱ्यात किचन आलेलं आहे. ईशान्य कोपऱ्यात किचन आलं तर काय होतं, तिथं जलतत्व आहे, तिथं आपलं अग्नी आणतात, तर घरात कायम सतत वाद राहणे, मानसिक स्ट्रेस राहणे, पैशाचा अपव्यय होतो, पैसे विनाकारण आपले खर्च होतात. म्हणजे आपण बघितलं तर दवाखान्यात जातो, आजार तर दिसतो
पण मेडिकल जर चेकअप केलं तर दोष मात्र कुठे दिसतच नाही. विनाकारण पैसे गेले ना. मग तो दोष आहे तो ईशान्य कोपऱ्यातील खराब झालेलाच असतो. ईशान्य कोपऱ्यात तुमचं किचन असू दे, मे बी अपार्टमेंटला तर आता तसं येतं, किचन येणं किंवा संडास बाथरूम येणं, ही इफेक्ट जास्त राहतात ह्या दोन दिशांचे. ते तुमच्या आर्थिक आणि मानसिकतेला कारक राहतात. ह्या दिशांचं किती महत्व आहे वास्तूसाठी? ते दोष कसे ओळखायचे, ते निवारण्यासाठी आपण घरगुती काय करू शकतो का? म्हणजे अगदी सूर्य आपण बघितला तर सकाळचा जो उगवलेला सूर्य आहे तो आपल्या घरी येतो, ती वेळ पूर्व दिशेतून येतो. सूर्याची कवळी किरणं येतात ती पूर्व दिशेतून येतात. अगदी ती कुठंपर्यंत साधारण 11 साडे 11 पर्यंत पूर्व दिशेतून येतात. त्यानंतरची येतात ती दक्षिण दिशेतून येतात. ती साधारणतः आपल्याला 11:30 ते साधारण 3:30-4 पर्यंतची सूर्याची किरणं असतात. तर ती दक्षिणेतून येते. म्हणजे आपण पूर्वीला घराचं तोंड आहे ह्या बेसिक गोष्टीतून चालू आहे. त्याच्यानंतर सायंकाळी 4 नंतरची सूर्याची किरणं ते पश्चिममधून येतात. तर ही किरणं झाली. ह्याचा इफेक्ट काय होतो, सकाळची कोवळी किरणं कशी आपल्याला शुभ असतात, उत्साहवर्धक असतात, जे आपल्याला एनर्जी देतात, आपल्याला फ्रेशनेस देतात, ती गरजेचं असतात, पूर्वेकडून असतात. म्हणून पूर्व दिशेची शुभ मानली जाते. कारण ती उत्साह देते आपल्याला, निगेटिव्ह एनर्जी आपली संपवते म्हणून. त्यानंतर दक्षिण दिशा आपण थोडक्यात अशुभ मानतो. का मानतो? त्या दिशा ऍक्च्युअली अशुभ नाहीये, पण तिची किरणं आहेत साधारणतः 11:30 ते 3:30 ह्या दरम्यानची असतात, जी सूर्याची किरणं येतात. आता दुपारचं 11:30 ते 4 ह्या दरम्यानचं जर ऊन बघितलं तर आपण एक 5-10 मिनिट जर उन्हात थांबलो तर आपल्याला ते सहन होत नाही. का होत नाही? त्याची तीव्रता जास्त असते. ती जी किरणं आपल्या घरात पडतात त्याचा आपल्याला फारसा फायदा झालेला दिसत नाही. त्याच्यामुळे दक्षिण दिशा आपल्याला मुख्यतः प्रवेश आपण टाळतो. पश्चिम दिशेची किरणं आहेत ती साधारणतः 4 ते 6 मधली आहेत. ती साधारणतः मीडियम दर्जाची असतात, जिची तीव्रता जास्त पॉझिटिव्ह पण नाहीये आणि निगेटिव्ह पण जास्त नाही. साधारणतः आपल्या पाहण्यात आलं किंवा उदाहरण जर बघितली तर पूर्व दिशा बंद आहे ह्याच्यापेक्षाही जास्त आग्नेय कोपरा तुमचा डॅमेज झाला तर त्याचे दोष जास्त तयार होतात. कारण पूर्व दिशा किती आहे, भरपूर मोठी आहे, पण आग्नेय कोपरा तुमचं किती आहे तर लिमिटेशन पण. जो दिशा आहेत ना ती सेन्सिटिव्ह असतात, उपदिशा सेन्सिटिव्ह जास्त असतात. उपदिशेतील जे दोष असतात तुम्हाला जास्त परिणाम करतात तुमच्या घरावरती. म्हणून एखादा जो दोष आपल्याला टाळता येत नसेल, बाबा ही गोष्ट आपल्याला घ्यावीच लागणार आहे, तर आम्ही काय करतो की उपदिशेत न घेता आता मुख्य दिशेत घ्यायचं. म्हणजे अगदी जिना साधारणतः आपला नैऋत्य कोपऱ्यात लागतो किंवा दक्षिण सेंटर लागतो, पश्चिम सेंटर लागतो, पण तो घेतलाच येत नाहीये. मग तो पूर्वेला घ्यायचा. आपला पूर्व जडत्व येतं, पण बाकीचे दोष तयार होण्यापेक्षा पूर्वेला घेतला तर त्याचा दोष काय तयार होतो, पण फायद्याची गोष्ट पण तयार होते. मग ते दोष आहेत ते मुख्य दिशेला घेतले जातात. पण उपदिशा ही सेन्सिटिव्ह असते, त्याचेच त्रास आपल्याला होतात. मग आग्नेय कोपऱ्यात अग्नी असणे गरजेचं आहे. समजा आग्नेय कोपऱ्यात तुमचं पाण्याचा सप्ली टँक केला, विहीर केली, त्याचा दोष होणार. लेडीजचा मानसिक त्रास किंवा तुमचं धाडस वाढत नाहीये. मग आता त्याला पर्याय काय? तर आग्नेय कोपरा डॅमेज झाला, तिथं अग्नी आणला पाहिजे. मग तुमचं एकतर किचन आलं पाहिजे, दुसरी गोष्ट नाही आलं तर अगदी लाल बल्ब आहे, लाल रंग आहे, हे लावला जातो. पण आता लाल बल्ब लावला, साधारणतः तुमचं 5-6 स्क्वेअर फूटचं घर आहे, नुसतं एक लाल बल्ब लावला तर त्याचा उपयोग होणार नाही का? नाही होणार. तर तिथं तेवढ्या तीव्रतेचं घटक आणला पाहिजे. मग तो घटक जो आहे तो सगळ्यात प्रभावी म्हणजे रत्न असतात, की जे आपण तिथं पोळा किंवा मुंबई रत्न जर तिथं पुरला किंवा ठेवला तर त्याचा इफेक्ट जास्त पडतो. दुसरी गोष्ट आपण लाईटचं मीटर आपण तिथं आणलं, इन्व्हर्टर तिथं ठेवलं, तिथं आणखी काहीतरी एखादी अग्नी ऊर्जा तयार करणारा घटक तयार केला तरी ती ऊर्जा बॅलेन्स होतो. मग ती करणं गरजेचं असतं. नैऋत्य कोपऱ्यात दोष आला तर पृथ्वीतत्वाला प्रॉब्लेम जातो. पृथ्वीतत्वाला प्रॉब्लेम आला, जिथं अगदी सेफ्टी टँकच आलाय तर तो खाली खराब होतो. तुमचा नैऋत्याला खूप अगदी डबराचा आहे, खड्डाचा आहे, मग तिथं काय करू शकतो? जड तर आणायचं आहे. मग जड करायला काय करायचं असतं, एक तर बेड तुम्हाला तिथं ठेवायला लागतं. मग तुम्ही तुमच्या बाहेर जागा असेल तर तुम्ही दगडची भिंत वगैरे बांधू शकता, दगड ठेवू शकता. पण हे जर शक्यच नसेल, जसं की अपार्टमेंटला ही शक्य होत नाही, तर त्याला पर्याय काय असतो? तर सगळ्यात जड धातू कुठला तर लीड, शिस धातू असतो, त्याची पिरॅमिड तिथे ठेवणं गरजेचं असतं. किंवा तिथे पुष्कळाचं जो दडत्व गुरुचं तत्व असतं तर तिथे ठेवायचं, म्हणजे तो बॅलेन्स टाकला जातो. तर तो दोष तिथून कमी करता येतो आपल्याला, की जो आपल्याला करणं शक्य नाही बाबा. तर ह्या दृष्टिकोनातून म्हणजे यंत्र रत्न ह्याच्या दृष्टिकोनातून आपण तो उपाय करून तो बॅलेन्स करावा लागतो. वायू कोपऱ्यात जिना आलाय, तिथं जडत्व नको आहे आपल्याला,
मग तिथं काय करायचं, तर तिथं एखादी विंडो काढायची, तिथं वायर आलं तर पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण खिडक्याचं एखादं पोस्टर लावू शकतो किंवा भ्रम तयार करण्यासाठी. तो साधा साधे उपाय झाले. किंवा मग रत्न असतात, रत्न जर स्थापना केली आपण तर त्याचे दोष कमी होऊ शकतात. ईशान्य कोपऱ्यात पाणी ठेवलं तुम्ही, पाण्याचा टँक केला तर तोही प्लस बाजू होऊ शकते. किंवा आर्टिफिशियल धबधबा तयार करणं, कारंजा तयार करणं, किंवा आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो की कमळ तिथं स्थापन केलं जातं पाणी वगैरे ठेवून. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण दोष कमी करू शकतो. वास्तुशास्त्रामध्ये काय आहे, आपल्याला दोष तीव्रता कशी आहे आणि तुमची करण्याची कॅपॅसिटी किती आहे. अगदी ₹1 खर्च न करता सुद्धा आपले उपाय करता येतात आणि ह्याच उपायासाठी आपण ₹1000 खर्च पण करू शकतो. तर साध्या साध्या गोष्टीतून आपण हे बॅलन्सिंग करू शकतो. जमिनी घेताना पण काही वास्तुशास्त्रानुसार घ्यावे का? हो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की गोमुखी, व्याघ्रमुखी वगैरे असं म्हटलं जातं, ते काय प्रकारे ते पण सांगा. बेसिकली आपला जो प्लॉट हवा आहे तो चौकोनी आयताकृती हवा असतो. त्याच्यानंतर त्याच्यात द्वारक्षेत्र अशी उल्लेख केल्याप्रमाणे जर रस्ता एखादा संपत असेल तर अगदी अजिबात चालत नाही. त्यानंतर बहुमुखी प्लॉट असतात की जसं गाईचं मुख असतं त्याला बहुमुखी म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं, त्या दोन दिशा मग अशी सांगितल्याप्रमाणेच की एक दिशा कट झालेली असते, एक दिशा वाढलेली असते. तिथं हा त्रास होतो. किंवा व्याघ्रमुखी म्हटलं मध्ये पण हाच प्रॉब्लेम होतो. मग बहुमुखी एक थोडंसं चालतं असं सांगितलेलं आहे, व्याघ्रमुखी मात्र चालत नाही, तिथे मालकाला खाऊनच टाकतात. पण गोमुखी व्याघ्रमुखी हे सुद्धा प्लॉट शक्यतो नको. व्याघ्रमुखी म्हणजे त्याची तोंडासारखं. गोमुखी प्लॉट जे आहे तर त्याचं कसं असतं, साधारण मागची बाजू वाढलेली असते, पुढची बाजू कमी झालेली असते. मात्र आपण घर बांधताना ती गुन्ह्यात 90 अंशात घेऊन किंवा आयताकृती करून ते वास्तव घर बांधू शकतो. व्याघ्रमुखी प्लॉटमध्ये हे होऊ शकतं, त्यामुळे ते अवॉइड केले. त्याच्यामध्ये आपण नाही करू शकत का? व्याघ्रमुखी प्लॉटमध्ये जी पुढची बाजू असते ती मोठी असते, मागची बाजू कमी होते. त्याच्यामध्ये वास्तवाला प्रमाण घर तयार करता येते किंवा ते नियमातून निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे, त्यामुळे ते अवॉइड केलेली, जे मालकाला खातं थोडक्यात असा उल्लेख थोडक्यात केलेला असतो. त्यामुळे व्याघ्रमुखी प्लॉट हे नको. असं पाहण्यात बरेचसे उदाहरण असतात की बाबा व्याघ्रमुखी प्लॉट आहेत, घर बांधलंय आणि मात्र परत लॉसमध्ये बऱ्याचशा ठिकाणी गेले आणि ते सोडावं लागलं. घेताना पण आता काय होतं, वास्तवाला बांधताना आपण इंटिरियर वगैरे बघून किंवा अट्रॅक्शन बघून पैसे असतात त्यामुळे पटपट बांधत गेलो. पॉझिटिव्ह झालं ओके, निगेटिव्ह झालं आपण सेलापर्यंत जर आलो, त्याची मानसिकता झाली किंवा त्याची परिस्थिती विनाकारण लोन वगैरे वाढलं, परिस्थिती झाली, लोन विकायची वेळ आली, पण विकत घेणार मात्र वास्तवानुसार घर आहे का नाही हे बघतो. तर त्यावेळेला मात्र खूपच प्रॉब्लेम. जसं मग अशी एक उदाहरण दिलं त्याच्यामध्ये तो मीही सुद्धा सांगितले की नकोच आपलं हे घर नको घ्यायला. मग तो जी साधारणतः 3 ते 4 CRची प्रॉपर्टी होती तो अगदी 2 CR पर्यंत द्यायला तयार झाला होता, पण म्हणजे लॉसमध्ये जाऊन सुद्धा, पण तरीही तुम्ही कोण घ्यायला तयार होईल झालं. आजही प्लॉट तसंच आहे. त्याच्यामुळं आपण प्रॉपर करतानाच ते नियमाप्रमाणे केलेलं चांगलं. दुसरी गोष्ट, जमीन आपली कशी पाहिजे, प्लॉटचा उतार कुठं पाहिजे. प्लॉटचा उतार साधारणतः पूर्वेला किंवा उत्तरेला असावा की जो आपल्याला आर्थिक प्रगती जास्त देतो. दुसरी गोष्ट, तुमची माती कोणत्या प्रकारची आहे. आपल्याला जे पांढरी माती असते, लाल माती असते, खडकाळ भाग असतो, ह्याच्यानुसार पण प्रकार असतात. म्हणजे जी व्यक्ती साधारणतः व्यवसाय करते, ज्याचा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे, तर साधारणतः त्याचा सोन्या चांदीचा व्यवहार आहे, किराणा दुकान आहे, किंवा जो कन्सल्टिंग करतो, लेक्चरशिप करतो, ह्या लोकांना पांढरी माती लकी असते व्यापार व्हायला. पांढऱ्या माती घर असणं गरजेचं असतं. मग जुन्या काळात जर बघितलं आपण, घरात गावाच्या पार्किंग सेंटर पांढरी मातीची आवडण्याची आणि जुनी घरं जी होती ती पांढऱ्या मातीचीच होती. अगदी तुम्ही जर ग्रंथात वगैरे गेला तर गाव कसं तयार करायचं याची सुद्धा उदाहरण दिलेली आहे. घर कुठं बांधायचं याची परीक्षा केली जाते. मग तुम्हाला पांढरी माती सगळ्यात उत्तम, त्यानंतर थोडी लाल माती किंवा खडगा भाग येतो. मग बेसिक जर गोष्ट बघायची असेल तर साधारणतः आपण 1.5 फुटाचा खड्डा त्या जागेत काढला आणि पाणी भरलं. पाणी जर लगेच संपलं तर फ्लॉटमध्ये एनर्जी कमी असते आणि तेच पाणी म्हणजे जास्त वेळ राहिलं तर ती बांधण्यासाठी योग्य जागा असते. तो प्लॉट आपण घेऊ शकतो. बेसिक झालेला तिथून मग त्या मातीचा वास असतो, तो अगदी काय काय मातीचा वास अगदी तुपागत येतो, तिथून त्याचा सुरुवात होते. त्यानंतर बाजूचा आजूबाजूचा परिसर
कसं आहे, अगदी तुमच्या प्लॉट लागून स्मशानभूमी आहे, थोडस मंदिर आहे, अगदी कचरा डेपो आहे, ह्या गोष्टीचा पण आपण बघितलं पाहिजे. ह्याचाही इफेक्ट तुमच्या वास्तवावर होतो की जे भौगोलिक वातावरण राहतं. किंवा अगदी जर डोंगराळ भाग जर घेतला, काही डोंगराच्या पायथ्याशी घरं असतात, तेही आपल्याला नको असतात. त्यात आता बघतोच का उदाहरण, डोंगर खचला, घरं पडली, नुकसान, अगदी घरच उद्ध्वस्त होतं, ते त्याचेच इफेक्ट असतात. तर तेही नको असतं. तर ही परीक्षा, जमिनीची परीक्षा किंवा तो प्लॉट कसा आहे हे बघून घ्यायला लागतं. तर ही बेसिक गोष्ट झाली. त्यानंतर रस्ते कुठं आहे, पूर्वेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे. दक्षिणेला रस्ता आहे पण तो आपल्या जमिनीपेक्षा उंच ठिकाणी आहे, तर मग ठीक आहे बाबा, कारण दक्षिण बाजू उंच झालेली असते, जडत्व आलेलं असतं. मग त्याला आपण पूर्वेला एंट्री करून वगैरे आपण ते घर वास्तवानुसार करू शकतो. दक्षिणला खड्डाच आहे तुमचा आणि उत्तरेला चढत, तर हा प्लॉट उपयोग आहे. कायम लाईफटाईम तुमचा दक्षिणला खड्डा राहणारच. ही बेसिक गोष्टी आहेत की ज्या प्लॉट घेताना आपण बघितल्या पाहिजे. घराभोवती कोणती झाडं असतात याचं पण काही, झाडे ही आपली सजीव आहे आणि निर्जीव, या दोन्हीच्या गोष्टीचा परिणाम आपल्या वास्तूवरती, आपल्या औरावरती होतो. पण सगळ्यात जास्त परिणाम कोणाचा होतो, सजीव व्यक्तीचा होतो. म्हणजे आता आपला तुम्ही मस्त चांगले आहात, तुमचा मित्र खराब, त्याच्यासोबत जर तुम्ही कायम राहत असाल, तुमचं हे नाव खराबच होतं. तसं ज्याच्या संगतीत राहतात त्याचा परिणाम होतो. तसं झाडांचं असतं. झाडांचा ऑरा जो आहे तो तुमची इफेक्ट करतो. जी झाडं, अगदी फुलाची झाडं आहेत, ती तुम्हाला घर सुगंधित करतात. पण जी झाडं काय आहेत जी निगेटिव्ह एनर्जी देतात, उदाहरण द्यायचं झालं तर साधारणतः चीक येणारी झाडं, म्हणजे दूध येणारी झाडं म्हणतो ना आपण, ती झाडं अवॉइड केलेली असतात. ती निगेटिव्ह एनर्जी देतात. जसं की आपला साधा चाफा असतो, केळी असते, पपई असते, चिक्कू असतो. बऱ्याच प्लॉटमध्ये चिक्कू झाड लावली जातात, पण ते निगेटिव्ह एनर्जी देतात. तर हे नको दिलं, हे अवॉइड करायचे. मग शुभ एनर्जी देण्याचे स्थान जी आहेत, जसे फुलाची झाडं आहेत, अशोक आहे, सागवान आहे, आणि सगळ्यात बेस्ट आपली तुळस, जी 100% तुम्हाला कायम पॉझिटिव्ह एनर्जी देते, उत्साह देत असते, ऑक्सिजन लेवल वाढवते. तर ही तुळसी झाडं असणे सगळ्यात बेस्ट आहे. तर ही झाडं असणं गरजेचं आहे. हे चिक सोडलं तर साधारण दुसरं आहे ती काटेरी वनस्पती. जर काटे ज्या वनस्पतीला असतात ती एनर्जी सुद्धा आपल्याला निगेटिव्ह देते. जसं की लिंबू आहे तुमचा, त्याच्यानंतर तुमचं डाळिंब सुद्धा असतं, ते काटेरी असतात. फक्त एकमेव चालतं म्हणजे गुलाब. गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि त्याचे काटे जास्त त्रासदायक नसतात, त्यामुळे ते चालतं. अदरवाईज काटे वृक्ष कुठली घराच्या सोबतही चालत नाही. अगदी तुम्ही बेलपत्र जरी धरलं तरी त्यात निगेटिव्ह एनर्जी वास्तू देते. बेलपत्र शुभ असतं पण ते घराच्या भोवती चालत नाही, कारण ते काटे असतात. तर हे पाळणं गरजेचं. आपण लिंबू बऱ्याच ठिकाणी लावतो, लिंबूत पण निगेटिव्ह एनर्जी असते, तर ते अवॉइड केलं पाहिजे. साधारणतः ही झाडं आपल्या घरापासून साधारणतः 50 फुटाच्या बाहेर लावा. त्याचा इफेक्ट आपल्या औराचा परिणाम होतो. मग तुमच्या अगदी तुम्ही फार्म हाऊस बांधताय तर ह्या गोष्टीचा विचार होऊ शकतो. पण अगदी तुम्ही गावातच घर बांधताय किंवा फ्लॅटमध्ये राहताय तर हे शक्य होऊ शकतं. तुम्ही तशी घरात तर किमान झाडं आणून त्याचा इफेक्ट मात्र होतो. त्याचा इफेक्ट काय होतो, चिक येणारी वस्तू आहे, जसे पपई आहे, चिक्कू आहे, तुमचा आजार पण घरात कायम राहतो, ते निगेटिव्ह फिलिंग. तर ही नको आहे. पॉझिटिव्ह एनर्जी सांगत जसं तुळस, आंबा आहे, पेरू आहे, ही झाडं आपल्याला लावायची. किंवा सगळ्यात बेस्ट मग तुम्ही फुलं येणार, फुलं असणार जे आपण देवाला रोज पूजेसाठी पण यूज करू शकतो आणि घरात पण सुगंध देऊ शकतो. तर ही झाडं आपण घराच्या सोबत लावू शकतो. नारळाचं झाड, नारळ झाड शुभ असतं. पण जनरली कसं असतं, जी उंच झाडं आहेत जसं की नारळ, अशोक, सागवान, ही वास्तूच्या दक्षिण बाजूला किंवा पश्चिम बाजूला लावायची असतात. पूर्व आणि उत्तर बाजूला साधारणतः आपल्या घराच्या 5 फुटापर्यंत येतील एवढी झाडं लावायची असतात. त्याच्यापेक्षा जास्त नको, आणि तेथून एनर्जी थांबली जाते, त्याच्यामुळे ती अवॉइड केलेली असतात. तर ती झाडं जी उंच झाडं आहेत, जसे की आता नारळ तुम्ही समजलं, ती दक्षिण बाजूला किंवा पश्चिम बाजूला घरातले असावी, जेणेकरून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी फिलिंग होते. तर हे नारळासाठी झाडं मात्र चालतात. एखाद्याची परिस्थितीच नाहीये हे करण्याची, किंवा भाड्याच्या घरात राहतोय समजा, किंवा त्याला काही दिवस राहायचंय, आता नवीन घरात शिफ्ट व्हायचंय, पण प्रॉब्लेम तर दिसत आहेत. आता नवीन घर बांधायला समजा 2 वर्ष लागतात,
म्हणजे 2 वर्ष सस्टेन करायचे, अशा वेळेस तात्पुरते उपाय असे कोणते आहेत जे आपण करू शकतो? की अगदी तुम्ही काही न खर्च करता तुम्ही उपाय करू शकता. ज्याच्यामध्ये कसं असतं, ज्यावेळेला आपण आता घरात फरशी पुसतो त्यावेळेला आपले खडे मीठ असतं, मोठे मीठ, ते किंवा तुम्ही गोमूत्र हे मिक्स करून फरशी पुसली तर घराचं पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, निगेटिव्ह एनर्जी कमी होते, बॅक्टेरिया डेड होतात. त्यानंतर धार्मिक वातावरण राखणं, जसं की मंत्र आहेत. त्यानंतर तुमचा सगळ्यात बेस्ट आहे तुमचं कुलदेवत कुलदेवी. जसं की आपल्या घरात आपलं संरक्षण करणारे किंवा तुम्हाला मार्ग दाखवणारे आई वडील असतात, तसं तुमच्या घराण्यात तुमचं कुलदेवत कुलदेवी आहे ते तुम्हाला मार्ग दाखवत असतात. बऱ्याच ठिकाणी काय होतं, बरेच जण आता ह्या जॉबच्या किंवा दगदगीच्या जीवनामध्ये कुलदेवत कुलदेवीला जात नाही किंवा त्याच्या मूर्ती सुद्धा घरी नसतात. तर बेसिकली ह्या गोष्टी हव्या, त्यांचं दर्शन घेणं किंवा कुलदेवत कुलदेवीच्या मूर्ती घरात असणं हे गरजेचं आहे. तर ते तुमचं संरक्षण करू शकतं. त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये अगदी सुगंधित वातावरण करणं हे गरजेचं असतं. काही गोष्टी आहेत की बाबा उंबऱ्याला तुम्ही हळद आणि गोमूत्र मिक्स करून अमावस्येच्या आसपास किंवा पौर्णिमे आसपास जर ते पुसलं तर घरात निगेटिव्ह एनर्जी येत नाही, ते पॉझिटिव्ह वाटतं. त्याच्या हे बेसिक गोष्टी थोड्या झाल्या. त्यानंतर जे दोष आहेत, तुमचा अग्निकोपरा तुमचा कट आहे तर तिथं लाल बल्ब लावायचा, तिथं लाल कलर लावू शकता. त्याच्यानंतर तिथं इन्व्हर्टर लावू शकतो. ह्या बेसिक गोष्टी करू शकतो ज्या खर्चिक नाही किंवा अगदीच ते करणं तुम्हाला शक्य नाही. तर मग तुमच्या कुलदेवीचं किंवा दुर्गा मातेचं तुम्ही जप करा, त्याचं तीव्रता थोडी कमी होते. पृथ्वी तत्व आहे तिथं तुमच्या कुलदेवीची उपासना करा किंवा गुरुची उपासना करा, ते तत्व तुम्हाला त्रास देत हे करू शकतो. किंवा तिथं आपण वेटेड ठेवून अगदी दगड ठेवला तरी सुद्धा तिथलं दोष थोडं कमी होतो, हे सुद्धा आपण करू शकतो. वायू कोपरा आहे तर वारा हवा आहे, वारा तुमच्या येणं शक्यच नसेल, वायू कोपरा पॅकच असेल तर मग सांगितलं साधा पोस्टर एखादं खिडकीचं लावलं तर तो भास तयार होतो आणि त्याची निगेटिव्ह थोडी कमी होते. आणि खर्चिकमध्ये मग रत्न असतात, यंत्र असतात, ह्याच्यामध्ये खर्चिकमध्ये जाऊ शकतो. किंवा काही काही बरेच दोष असतात म्हणजे अगदी माझा अग्निकोपरा पण खराब झालाय, नैऋत्य पण झालाय, ईशान्य पण झालाय आणि खूपच प्रॉब्लेम आहे. अगदी घरातले आयसीयू मध्ये आहेत, इकॉनॉमी पण अगदी खूप अगदी लिलावात जायकडे घरं आलेली आहेत. त्याला धार्मिक दृष्ट्या म्हटलं तर नवचंडी शतचंडी हे विधी आहेत, हे करून घरात आपण करून सुद्धा घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवू शकतो. घरात ग्रंथांचं पारायण वगैरे करणं हे सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी वाढवते. धार्मिक वातावरणात राहणं हे सुद्धा आपलं फिलिंग होतं. म्हणजे बघा आता आपलं मंदिरात वगैरे गेलो, फिलिंग चांगली आहे काय तरी ती पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती फिलिंग आपण घरात आणणं गरजेचं आहे. घर हे सुद्धा तुमच्यासाठी मंदिरच आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं पाहिजे. आता आपण बऱ्याच ठिकाणी घरात गेलो तर अगदी बाथरूमवरती इकडं तिकडं जिन्याखाली अडगळ ठेवली जाते. अडगळ ही मोठी निगेटिव्ह, ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोग पुन्हा होणार नाही, रिकामी वॉर्डरोब्स असतील, जे रिकाम बॉक्स आहे म्हणजे आपलं यूज कधी होणार नसते, तर ह्या अडगळचे साहित्य आहे तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही कधीही टाकलेलं चांगलं की जेणेकरून तुमची पॉझिटिव्हिटी वाढेल. अडगळ हे तुमच्यात निगेटिव्ह तयार करतो किंवा जळमाट असतात ती तुमचे कर्ज वाढवतात, तर ते आधीमध्ये काढणं गरजेचं आहे. ऍक्च्युली ह्यासाठीच आपल्याला सण वगैरे ठेवलेले आहेत, जी पाडवा वगैरे आहे, दिवाळी ठेवलेली आहे, त्या निमित्तानं साफसफाई होते आणि आपली अडगळ बाहेर जाते, त्या निमित्तानं आपण जळमाट काढतो. अदरवाईज सण जर नसते तर आपण ते काढलेच नसते. ह्यासाठीच आपले पूर्वजांनी ते रूल्स मध्ये ठेवलेले आहे. प्रत्येक सणाचा जो आहार आहे तो तुमच्या येणाऱ्या ऋतूप्रमाणेच असतो. आता तुम्हाला सांगितलं की बाबा आता संक्रांत येणार आहे आणि तुम्हाला ह्या 8 दिवसात तुम्हाला गोड खायचं आहे म्हणल्यानंतर कोण खात नाही, पण तेच तुम्हाला संक्रांत सण आहे आणि तुम्हाला गोड आणि त्याच्यावर तुम्हाला तीळ खायचे, हा नियम आहे हे सांगितलं तर मात्र आपण 100% खातो. आणि त्यातनं काय होतं, जे आपल्याला थंडीपासून आपल्याला थंडी चालू होणार आहे त्याच्यामध्ये उष्णता तयार होते आणि आपले होणारे आजार किंवा बॅक्टेरिया आहेत त्या कमी होतात. आपली बॉडी त्या जी निगेटिव्ह एनर्जी तुमची एकदम जे चेंज होतात ऋतुमान त्याला ऍक्सेप्ट करायला तयार होतात. ह्यासाठी आपले सगळे सण आहेत, त्याच्यानुसारच आपले आहार. धाकधुकीच्या जीवनामध्ये वेळ मात्र नाही, मग ह्या साध्या गोष्टी साध्या करण्यासाठी मग तुम्ही खर्चिक उपाय करू शकता. म्हणजे आता तुम्हाला यंत्र आहेत, रत्न आहे, किंवा आता मला नवचंडी शतचंडी करायची आहे ब्राह्मणांच्याकडून संकल्प तुम्ही करू शकता. हे उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून आपला त्रास कमी करा. आजाराचा आणि वास्तूचा काय संबंध आहे? आम्ही बऱ्याच विजिट वगैरे गेलो तर लक्षात येतं की मानसिक स्ट्रेस आहे किंवा धाडस वाढत नाही. आता मुलगा मात्र आर्मीसाठी मिलिटरीसाठी ट्राय करतो
बाहेर मात्र प्रयत्न होतात पण लास्टला काही त्याचं काम होत नाही. त्या घरामध्ये जर बघितलं तर अग्नी कोपऱ्याची आपल्याला ऊर्जा देणारं स्थान आहे ते खराब झालेलं असतं. अग्नी म्हणजे पूर्व आणि दक्षिणच्या मधला भाग अग्नी कोपरा असतो. मग तो गरजेचा आहे आपल्याला ऊर्जा देण्यासाठी. तुमच्यात जर ऊर्जाच नसेल, तुमची इच्छाशक्ती जर कमी झाली तर तुम्ही बाहेर काही करू शकत नाही. मग तो कोपरा अनबॅलेन्स झालेला असतो. ज्याचा अग्नी कोपरा खराब आहे ना, त्या घरातील लोकांचं जर बघितलं तर एचबी कमी झालेला असतो किंवा त्यांना धाडस वाढत नाही. मग फिट्स वगैरे येणं इथपर्यंत त्याची तीव्रता राहू शकते. बीपीचे वगैरे त्रास होतात, लो बीपी वगैरे हे तिथले प्रकार असतात. पण अग्नी कोपरा खराब झाला म्हणजे नक्की काय? हा, खराब झाला म्हणजे काय, अग्नी कोपऱ्यात अग्नी नसतो किंवा नसेल तिथं पाणी वाचलं, अग्नी कोपऱ्यात पाणी आलं आपल्याला तर तो खराब झाला. आपण अग्नी ऊर्जेत पाणी होतं तर त्या ऊर्जे पूर्ण डॅमेज झाली, त्या ऊर्जेचा काहीच उपयोग नाही ना आपल्याला. जसं की आपण एक चूल पकडली त्याच्यात पाणी होतं तर त्या पाण्याचाही उपयोग होत नाही, त्या ऊर्जेचाही उपयोग होत नाही, त्या चुलीत दगीचाही उपयोग होत नाही. त्यामुळे ती खराब झाली असं समजलं जातं. मग त्यामध्ये धाडस वाढत नाही, मग मानसिक स्ट्रेस होतो आणि लेडीजला जास्तीत जास्त त्रास होतो त्या अग्नी कोपऱ्यातील ह्याचा. त्यानंतर जर बेबी प्रॉब्लेम होत असतील संततीसाठी तर ईशान्य कोपरा तुमचा बऱ्यापैकी खराब झालेला असतो. तर मग घरगुती काय करू शकतो आपण? आता घरगुती तिथं काय आहे तर समजा मोठा टँक आहे अग्नी कोपऱ्यात, टँक बंद केला तो तिथला दोष संपला, टँक काढला तरी दोष संपला, हा विषय असतो. टाकी तिथं चेंज केली तरी दोष संपला. आता अग्नी कोपऱ्यात आपण तिथं हे करू शकत म्हणजे गॅस घेऊ शकत नाही, किचन कट्टा घेऊ शकत नाही. मग तिथं लाल बल्ब लावणे, छोटीशी ऊर्जा करणं, आपलं लाईटचं मीटर देतो हे उपाय करून आपण ते बॅलेन्स करावं लागतं. तर हे बॅलेन्स करणं गरजेचं आहे. त्याचं ते केलं ना की आपले आजार कमी होतात. आता ज्या ज्या घरात आम्ही बघितलं की पोटाच्या तक्रारी आहेत, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो किंवा पोटासारखं दुखतं, तर त्या घराचं ब्रह्मस्थान खराब झालं असतं. मग ब्रह्मस्थानात तुमचं एकतर टॉयलेट बाथरूम आलेला असतो, जिना आलेला असतो. ब्रह्मस्थान टॉयलेट बाथरूम आलं तर तुमचं पोट पूर्ण खराब होतं, पचनक्रिया मंद होतं. जिना आला तर तुमचं पचनक्रिया मंद होत असते, पोटाच्या तक्रारी कायम राहतात. तो ब्रह्मस्थान ऍक्टिव्ह, ब्रह्मस्थानचा प्रॉब्लेम असतो. वायू कोपऱ्यात मुलं खूप दमवतात. वायू कोपरा जर खराब झाला असेल तर मुलं दमवणं, चिडचिडपणे करणं, त्यांची प्रगती होत नाही, सारखं पडणं झटणं किंवा आपली प्रगती कमी होते, पगार वाढ फायदेशीर होत नाही, त्याला वायू कोपरा खराब असतो. ईशान्य कोपरा मानसिक त्रास, मानसिक स्ट्रेस, इकॉनॉमिक ग्रोथ होत नाही, लोन्स प्रमाण वाढतं. तर ईशान्य बॅलन्स करा. आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये जिना असू नये असं म्हणतात. हो, ते समजा असेल तर मग काय करायचं? हा, आता काय होतं, ईशान्य कोपऱ्यात जलतत्व असतं. मग पाण्यात आपण दगड टाकला तर पाणी खराब होतं. मग जडत्व आलं ना, ईशान्य कोपऱ्यात जडत्व आलं तर आपल्याला एक आर्थिक प्रॉब्लेम चालू होतात आणि मानसिक. तुमच्या डोक्यावरती वजन जास्त दिलं तर तुम्ही सहन करू शकत नाही. हाच दोष, वास्तुपुरुषाचं डोकं ईशान्य कोपऱ्यात असतं, डोक्यावरती वजन आलं. आता ईशान्य कोपरा तिथं जड जिना तर आला, जिनावर चेंज करू शकत नाही. तर त्याला उपाय काय? दोष कशाचा आला? वजनाचा. वजन तर आपण कमी करू शकत नाही. तर समजा नवीन वास्तू तयार करतोय त्यावेळेला जिना मात्र घ्यावंच लागतं. त्यावेळेला मग तो अगदी उडनचा दरवाजा जिना वगैरे केला तो दोष त्याच्यात कमी होतो, जेणेकरून त्याचं जडत्व कमी करा. आणि जर तयारच असेल आरसीसी मध्ये मग त्याला रत्नाध्याय हा बेस्ट ऑप्शन राहू शकतो. तर मग रेमेडीज असतात त्याला, मग थोडा चांदीची पॉईंट्स असतात आपल्या साध्या पद्धतीनं. 100 स्क्वेअर फूट जिना आलाय तिथं, साधारणतः 10 ग्रॅम खाली पहिल्या पायरीवरती आणि वरच्या पायरीवरती 10 ग्रॅमचं चांदीची नाणी मधात म्हणून पुरायची असतात. तर तिथं तत्व थोडंसं ऍक्टिव्ह होतं आणि जडपणा कमी होतो. म्हणजे काय, तुमच्या डोक्यात वजन दिलं, चालत बरंच आहे, पण पुढे काय माणूस उभा करतोय की थांब मी तुझं वजन घेतोय, घेतलेलं नसतं पण फिलिंग काय होते त्याची आणि आपल्याला त्रास कमी होतो. तर ते काम करतं ते चांदीचं पॉईंट करतं किंवा हे रत्न करतं. ब्रह्मस्थान म्हणजे नक्की कोणतं असतं? बरेच बिल्डर काय करतात, घराचा एक्स काढायचा, तो सेंटर येतो, तो वाचतो, तो ब्रह्मस्थान पकडला जातो. पण तसं तो ब्रह्मस्थान नसतो. त्याच्या सभोवतालचे भाग आहे, साधारणतः दक्षिणेकडून 3 भाग सोडून मधले 3 भाग जे आहेत, पूर्वेकडचे पण 3 भाग सोडून मधले 3 भाग आहेत ते ब्रह्मस्थान पकडले जातात. तर ह्या ब्रह्मस्थानात हे दूषित नसावं, त्यात टॉयलेट, बाथरूम, जिना येऊन जी मूळ मूर्ती स्थापन केली जाते त्या मंदिराची जागा आहे त्याच्या सेंटरच्या पण थोडी मागे, म्हणजे त्या मंदिराच्या जागेत जर बघितली आपण तर त्याच्या नाभिस्थानामध्ये ती मूर्ती आहे. आणि त्याचे ज्या जुन्या मंदिर बघितली तर तुम्हाला साईडनं सगळे प्रदक्षिण मार्ग सोडलेला असतो आणि त्या नाभीची ते ती त्या जागेची
त्याच्यामध्ये मूर्ती स्थापना केली जाते. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा जर का फायदाच होत नसेल तर मग वास्तुतज्ञाला भेटणं गरजेचं असतं. या बेसिक गोष्टी झाल्या. ह्याच्याबरोबर भूमी परीक्षण करताना आपण बेसिक बघितलं. त्यानंतर जिओफिजिक्स ट्रेस म्हणून पण पाहिलं जातं. म्हणजे जमिनीखालची ट्रेस काय आहे, म्हणजे आता जमिनीखाली एखादं पाण्याची प्रवाह वाहत गेलेला आहे, तिथं आपल्याला झोप लागत नाही. मास्टर बेडरूम तिथे आपण घेतलंय आणि जमिनीचा प्रवाह मात्र तिथं पाण्याचा प्रवाह तिथे गेलेला आहे, मग तिथे मात्र झोप लागत. मग ते अवॉइड करायला लागतं. मग ते काय करायचं, तसे पर्याय करायला. एंट्री म्हणजे आपण थोडक्यात आपल्या घराचं मुख असतं. आपण तुम्ही काय खाताय, चांगलं खाल्लं तर तुमचं शरीर हेल्दी राहणार. तुम्ही चांगली फळे खाल्ली तर ठीक आहे. तुम्ही अगदी पिझ्झा बर्गर खायला लागला तर तुमचं आज ना उद्या तुमचं पोट बिघडतं. असाच विषय आहे एंट्रीचा. म्हणजे ज्या ज्या घरात आम्ही नैऋत्य कोपऱ्यात एंट्री पाहिली तिथं मेडिकल विषयी 100% नाही. मग आता काय करायचं, तर एंट्री तर मला ठेवता येईल. एंट्री तर अपार्टमेंटला चेंज करता येईल. मग बऱ्यापैकी दरवाजा बंद ठेवायचा. निगेटिव्ह एनर्जी येणाऱ्या तर थांबली, येण्या जाण्यापुरताच फक्त यूज करायचा. दुसरी गोष्ट, एनर्जी रॉड असतात, एनर्जी देणारे, तिथे तर ठेवू शकतो आपण, रत्न ठेवू शकतो. आणि निगेटिव्ह, आता तो पितरांचा कोपरा आहे तर पितरांना खुश ठेवायचं असतं. पितरांची मी जे सर्व पित्र अमावस्येला विधी वगैरे करतो ते, किंवा ब्राह्मणदान वगैरे करू शकतो, गोरगरिबांना अन्नदान करू शकतो. ह्याच्यामधून आपण ते तीव्रता त्याची कमी करू शकतो. हे उपाय करायचे. पण एंट्री मात्र बेसिकली अपार्टमेंटसाठी गरजेची असते की कुठून आहे. वास्तुशास्त्र जमिनीशी पण निगडीत आहे तेवढेच. हो. मग आता सध्या जे काही फ्लॅट सिस्टीम आहे, अपार्टमेंट्स आहेत, तर तिथे हा नियम कसा काय लागू होतो, काही बदल त्याच्यामध्ये केले गेले? जमीन ही पॉझिटिव्ह एनर्जी देणार आहे. मल्टिपल आपण जे फ्लॅट होता अगदी 60-70 मजलेपर्यंत घर बांधले जातात. त्याच्यामध्ये काय, जमिनीखालचा दोष तयार झाला सगळ्यांना लागू शकतो, डायव्हर्ट होतो. पॉझिटिव्ह असेल तो जो सगळ्यांना मिळतो. आता नशिबाने काय होतं, तर तुमचं टॉयलेट चुकलं असेल, ज्यावेळेला घर आपलं बेसिक बघतो त्यावेळेला सेफ्टी टँकचा दोष जास्त असतो. अपार्टमेंटला मात्र काय होतं, तर तो टॉयलेट तुमचं नैऋत्यला आलं तर सेफ्टी टँक नसतात, डायरेक्ट ड्रेनेज तुमचं जातं ड्रेनेजमध्ये. तर तिथं तो तीव्रता मात्र त्याची कमी राहते, त्याचा त्रास तिथं थोडं कमी राहतो. ही प्लस बाजू अपार्टमेंटसाठी आहे. पण एंट्री महत्वाची सगळ्यात जे आहे ते अपार्टमेंटसाठी राहते. कारण अपार्टमेंट काय होतं, एका कोपऱ्यात एंट्री केली असते, जे ह्या पदामध्ये एंट्री कुठं राहते, त्याच्यामुळे ते इफेक्ट जाणवतात. जे काही व्यावसायिक आहेत, ज्यांचे हॉस्पिटल्स आहेत, ऑफिसेस आहेत, कंपनीज आहेत, वर्कशॉप्स आहेत, यांच्यासाठी पण वास्तुशास्त्राचा उपयोग होतो. आता कसं असतं, घरासाठी नियम वेगळे आहेत आणि व्यवसायासाठी नियम वेगळे आहेत. आणि व्यवसाय कोणता आहे त्याच्यानुसार सुद्धा नियम वेगळे आहेत. म्हणजे आता दक्षिण दिशा अशुभ होतं, तिकडे फेसिंग करून दुकान नको. पण हीच दक्षिण दिशा, अखंड मुंबईचा झवेरी बाजार बघितला तर दक्षिण आहे, तो मात्र फार्मात चालतो. का चालतो, तर सोनं जे आहे, लोखंडी व्यवसाय आहे, हॉस्पिटल आहे, ते दक्षिण तोंकडून चांगले चालतात. दवाखाना बघा, दक्षिण तोंकडून असेल तो चांगला चालतो, कारण ते मंगळाचाच दिशा आहे ना, त्याच्यामध्ये चांगली चालतात. आता जनरली आपण काय करतो, घरात किचन आपल्या आग्नेय कोपऱ्यात असतं. पण आम्ही तयार करताना किचन हे ज्या हॉटेल्स बघतो त्याला आम्ही वायू कोपऱ्यात बऱ्यापैकी घ्यायला लागतो. का लागतो, वायू कोपऱ्यात जी वस्तू असते लवकर संपते. मग हॉटेलचं जेवण लवकर संपलं तर काय होईल, त्याचं विक्री जास्त होईल, त्याची तेवढीच विक्री झाली तर प्रॉफिट वाढते. मग आग्नेय कोपऱ्यात असण्या तर त्याचा तोटा नाही आहे. पण वायू दिशेत असेल तर त्याचं हॉटेल चांगल्या पद्धतीने चालतं. जे मोठी हॉटेल आहेत त्यांची किचन बघा वायूला दिसते, जे सेल लगेच होतात. किंवा एखादं शॉप आहे त्याचं वायू कोपऱ्यात जर मटेरियल ठेवलं आपण, त्याचे जे बेसिक जास्त मार्जिन आहे किंवा बेसिक गोष्टी आहे त्याचं सेलिंग जास्त होतं. तर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता आपण ऑफिसला वगैरे बॉसची केबिन असते ते नैऋत्य कोपऱ्यात असतं, जे की शॉपमध्ये वगैरे किंवा आपण होलसेल दुकानं आहे त्याच्यामध्ये. पण हेच जर आपण हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरांची केबिन ही आग्नेय कोपऱ्यात असली चांगली. का, तर आग्नेय कोपऱ्यात ऊर्जा असते, डॉक्टरांना ऊर्जा धाडस जास्त लागतं. आता मी ऑपरेशन करणाऱ्याने माझे हात जर कापा लागले त्याचा उपयोग नाही, म्हणजे धाडस जास्त पाहिजे. तर ते कोण देणार आहे तुम्हाला, ती एक तर आग्नेय कोपरा देणार आहे. तिथं ऊर्जा असेल तर ती बेस्ट आहे. आम्ही डॉक्टरांचं केबिन करताना बऱ्यापैकी आग्नेयमध्ये करतो. तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला नियमानुसार आणि व्यवसायानुसार चेंज करावं लागतं. अगदी एकच बेसिक गोष्ट, आग्नेयला सगळ्यांचं किचन पाहिजे आहे आणि बॉसची शीट नैऋत्य कोपऱ्यालाच पाहिजे आहे, हे रूल्स लावून चालणार नाही. तिरुपती बालाजीचं मंदिर आहे,
त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्रीला बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हातीचं तोंड आहे ते असं वरती सोंड जे आहे ना वरती दिसते, जे लक्ष्मीला आवाहन करतं. अशी जी मंदिरं आहेत तिथं ती मंदिरं आर्थिकदृष्ट्या स्टेबल असतात किंवा स्वयंपूर्ण असतात, सेविंग जास्त आहे. आणि दुसरी मंदिरं आहेत त्यामध्ये काय काही ठिकाणी हाती सोंड जे आहे ती खाली असते, ते शांततेचं प्रतीक आहे. ते देव तिथं शांतता नसते. तर हे सिम्पटम्स असतात जे एंट्रीला पाहिजे. मंदिरामध्ये हेच नियम प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे होतात. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून समजतो आणि तिचा खूप भाव केला जातो. दक्षिणातून नको हे नको, तर ते खरंच तितकं तेवढे त्या दिशेला घाबरण्याची गरज आहे. जी सूर्यकिरणं सूर्याची येतात साधारणतः 11:30 ते साधारण 3:30-4 पर्यंतची किरणं जी आहेत जी आपल्याला सहन होत नाही, ती घरात आपल्याला येतात कुठं कधी दक्षिण दिशेकडून येतात. ती ह्या वेळेत दक्षिणी एंट्री आपली असेल तर आपल्या घरात एनर्जी सूर्यकिरणं येणार ती ह्या वेळेत येतात, जी अशुभ मानली जातात. दुपारची सूर्यकिरणं जी आहेत आपल्याला सहन होत नाही. मग ती सूर्यकिरणं आपल्या घरात येण्याची वेळ तिथं असते. मग दक्षिण तोंड करून घर असेल तर सूर्यकिरणं आपल्याला देतात ते दुपारचे येतात, ती अशुभ असतात. दुसरी गोष्ट जी पद दिली आपल्या म्हणजे वैदिक वास्तुशास्त्रानुसार ती दक्षिणेला 9 पद येतात. फक्त एकमेव चालतं गुरु शतक म्हणून एकच भाग असतो की तो चालतो. बाकीचे जे एंट्री आहेत मग नैऋत्य कोपऱ्यात असेल तर यम देवता असते, पितर असतात, ह्यातून एंट्री केली तर आपल्याला खूपच त्रास होतो, म्हणून ते अवॉइड केलेले असतात. मग त्याला पर्याय दिले असतात बाबा पंचमुखी मारुतीचा फोटो वगैरे लावून हे पर्याय करतो. पण जर आपण नवीनच करतोय तर ह्या टाळलेल्या गोष्टी चांगल्या, अशुभ नाही आहे. पण काही काही गोष्टीसाठी नको, फक्त घरासाठी. मात्र मी सांगितले की जसं सोन्याचं दुकान आहे, हॉस्पिटल आहे, त्यांना दक्षिण दिशेची एंट्री असेल तर चालतं. जे वास्तुशास्त्रामध्ये बघतो दोष आहे, तर दोष आहे तर तुम्ही तुम्ही साध्या पद्धतीने करू शकता. प्रत्येक ह्याला मात करता येते, असं जगात कुठलाही प्रॉब्लेम नाही तर मात करता येते. मग हे काय करायचं तर ह्याची तीव्रता आपण जे त्रास आहे त्याची तीव्रता कमी करतो. पण हे आपल्या नशिबात पण पाहिजे, कर्म पण आपलं चांगलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी व्हिजिटला गेलो, अगदी 2-2 वर्ष मला व्हिजिट करता आली नाही, अगदी जवळ असून सुद्धा, तर त्याचंही कर्म पाहिजे की जे वास्तुनुसार करता आली करायला कालावधी जो यायला लागतो त्याचं कर्म यायला लागतं तो यायला पाहिजे, तर अशा गोष्टी शक्य होतात. अदरवाईज मग साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला शक्य होत नाही. आता अग्नी कोपऱ्यात पाणी टाकी आहे, बंद केली तरी प्रॉब्लेम संपतो, पण ते करायला सुद्धा कर्म यायला लागतं, हा विषय. तर ह्या गोष्टी आपण साध्या गोष्टी करून सुद्धा आपण ह्याला मात करू शकतो. आणि धार्मिकता आपल्यातली वाढली पाहिजे. जे नुसतं देखावा पण नको, देवाला पाया पडायला मनापासून पाहिजे. नुसतं मी सांगतो पाया पड म्हणून पडून उपयोग नाही, अंतर्कारण पाहिजे, त्यावेळेला ते देवाला लागू होतं. आपलेही कर्म चांगले पाहिजे, आपली कष्ट त्या पद्धतीने घेतले पाहिजे. 100% वास्तुनुसार घर बांधून दिवाण बसून पण चालणार नाही. तुमच्याला काय ह्या बेसिक गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी करून पण आपल्याला जर फरक पडत नाही मात्र त्रास मात्र होतो. पण त्याच्यामध्ये जिओपॅथिक ट्रेस असतील किंवा इतर गोष्टी असतात ज्या मशीनवरती वगैरे दिसतात किंवा तज्ज्ञांच्याकडे अनुभवाला येतात, तर त्यावेळेला मग तुमच्याकडे कव्हर होत नाही साध्या गोष्टी कन्व्हिन्स करून, त्यावेळेला तुम्ही वास्तुतज्ञाशी तुम्ही भेटू शकता. खूप मजा आली तुमच्याबरोबर बोलून आणि आणखी तर बऱ्याच गोष्टींवर बोलायचं आहे. पुन्हा कधी योग आला की नक्की तुम्ही आमच्या पॉडकास्टला व्हिजिट करा. नक्की. पण तोपर्यंत सर खूप मनापासून धन्यवाद.